हॅलो एव्हरीवन. डिप्लोमाच्या लास्ट इयरमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आज मी डायरेक्ट सेकंड इयरची ॲडमिशन प्रोसेस कशी असते ह्या संदर्भात आपणास एक प्रेझेंटेशन देऊ इच्छितो. माझं नाव राहुल पाटील. मी सध्या माळेगाव इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 14 वर्षापासून ॲज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करत आहे आणि मागच्या वर्षी माझ्याकडे डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन प्रोसेसचं काम होतं, म्हणजे मी FC कोऑर्डिनेटर होतो. तर आज मी तुम्हाला ह्या संदर्भात थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. ओके, लेट स्टार्ट्स द माय प्रेझेंटेशन. सो आता स्वामी विवेकानंद हे सर्वांनाच परिचित आहेत आणि स्वामी विवेकानंद हे आपल्या युवकांचे श्रद्धास्थान आहेत. ओके, तर त्यांचं एक वाक्य आहे आपल्या युवकांसाठी आणि ते वाक्य काय आहे? अराईज, अवेक अँड स्टॉप, नॉट टिल द गोल इज रिच्ड. म्हणजे तुम्हाला ह्या ठिकाणी तुमचं जो पण गोल साध्य होत नाही तोपर्यंत तुम्हाला इथं थांबायचं नाही आहे. कंटिन्युअसली तुमचा जो पण गोल साध्य होत नाही तोपर्यंत तुम्ही कंटिन्युअसली तुमचं काम करतच राहणार आहात. हा त्यामागचा उद्देश आहे आणि हे वाक्य ह्यासाठी आहे कारण की तुम्ही सर्व मुलं आत्ता लास्ट इयर डिप्लोमाला आहात आणि तुमचं हे टर्निंग पॉईंट आहे आणि या ठिकाणी तुम्हाला काही डिसिजन घ्यायचे आहेत. डिसिजन म्हणजे तुम्हाला पुढे डिग्रीला ॲडमिशन घ्यायचं आहे का, तुम्हाला स्वतःला तुमचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे, किंवा अजून काही तुमचे काही हे असतील एम्स असतील तर तुम्हाला ह्यावेळी तुम्हाला ते डिसाईड करायचे आहेत. तर हा तुमचा मेन टर्निंग पॉईंट आहे आणि ह्यावेळी ते जे काही तुम्ही डिसिजन घ्याल त्यावर तुमचं पुढचं आयुष्य काय आहे अवलंबून आहे. ओके, सो आता हे जे सर्व आहे ते हे या स्लाईडमध्ये एक त्यामध्ये त्याचा संबंध त्यांनी दिलेला आहे की बाबा रिस्क म्हणजे काय असते, व्हॉट इज मीन बाय रिस्क. तर रिस्क कम्स फ्रॉम नॉट नोईंग व्हॉट यू आर डुईंग. म्हणजे सपोज आता आपल्याला ह्या आपल्या टर्निंग पॉईंटमध्ये आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला एक डिसिजन घ्यायचं आहे, परंतु डिसिजन घेत असताना ज्या संदर्भात आपण डिसिजन घेणार आहोत आणि त्या संदर्भाबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही. म्हणजे आता एक असं एक्झाम्पल घ्या की तुम्ही आता तुम्ही लास्ट इयर डिप्लोमाचे विद्यार्थी आहात आणि तुम्हाला काय करायचं आहे, डिग्रीला ॲडमिशन घ्यायचं आहे. ओके, तर डिग्रीला ॲडमिशन घेत असताना जर तुम्हाला त्याची ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस काय असते ह्याची जर तुम्हाला कल्पना नसेल तर ही तुमच्यासाठी सर्वात मोठी रिस्क आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे जर तुम्हाला डिग्रीच्या डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला ती ऑनलाईन प्रोसेस काय असते, ती कशी कॅरी होते हे माहीत असणं खूप गरजेचं आहे आणि हे जर तुम्हाला माहीत नसेल तर ही तुमच्यासाठी सर्वात मोठी रिस्क आहे. आता ह्या स्लाईडमध्ये सांगितलेलं आहे की बाबा व्हॉट इज द डिप्लोमा रिझल्ट. म्हणजे ज्यावेळी तुम्ही डिप्लोमा पासआउट व्हाल तर त्या डिप्लोमाच्या रिझल्टमधून काय इंडिकेट होतं, बाबा इट ओपन्स डोअर्स फॉर डिग्री ॲडमिशन. म्हणजे हे पहिलं तुमचं डोअर आहे की तुम्ही डिग्रीला ॲडमिशन घेऊ शकता. दुसरं डोअर काय सांगतं की तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये जॉब मिळेल. म्हणजे ज्यावेळी तुम्ही डिप्लोमा पासआउट व्हाल त्यावेळी तुम्ही एक तर डिग्रीला ॲडमिशन घेऊ शकता किंवा एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जॉब करू शकता. आणि तिसरं डोअर जे आहे ते म्हणजे काय की तुम्ही स्वतःचा काहीतरी एखादा बिझनेस तुम्ही स्टार्ट करू शकता. तर ज्यावेळी तुम्ही डिप्लोमा पास व्हाल त्यावेळी हे तुमचे 3 मार्ग आहेत. आणि ह्या ठिकाणी तुम्हाला ॲक्च्युली सगळ्यात मोठी काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणजे हा तुमचा टर्निंग पॉईंट आहे की तुमच्या आयुष्यात तुम्ही काय करणार आहात पुढे. डिग्री घेऊन तुम्ही चांगलं तुमचं क्वालिफिकेशन वाढवणार आहात का, तुम्ही डायरेक्टली इंडस्ट्रीमध्ये जॉब करणार आहात का, तुम्ही स्वतःचा बिझनेस स्टार्ट करणार आहात. तर ह्या ठिकाणी तुम्हाला खूप काळजी घेणं गरजेचं आहे. आता ही जी स्लाईड आहे ह्या स्लाईडमध्ये इंजिनिअरिंगची डिमांड काय आहे ते ह्या ठिकाणी इंडिकेट होतं. आता ह्या ठिकाणी जर तुम्ही ऑब्झर्व केलं, तुम्ही बऱ्याच वेळा बऱ्याच न्यूजमध्ये किंवा पेपर्समध्ये किंवा बऱ्याच जणांच्या तोंडून अशा काही गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील बघा की स्किल इंडिया, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्वच्छ भारत, अशा भरपूर काही योजना ज्या आहेत त्या गव्हर्मेंटने पुढे आणलेल्या आहेत. पण ह्या योजना ॲक्च्युली आणतं कोण, तर आपले जे कोणी IAS असतात ऑफिसर, तर हे योजना त्यामध्ये आणत असतात. आता ह्या योजना आणण्यामागचं उद्दिष्ट काय आहे हे पण समजून घेणं गरजेचं आहे.
आपल्या भारतीयांचा सगळ्यात स्ट्रॉंग पॉईंट काय आहे? आपल्या भारतीयांचा आपण भारतीय आहोत, तर आपल्या देशाचा सर्वात स्ट्रॉंग पॉईंट हा आहे की आपल्याकडे यूथ खूप आहे. आपल्याकडे यूथ खूप आहे की जे दुसऱ्या देशामध्ये कुठेही नाही. आता आपल्याकडे जर यूथ असेल तर यूथची रिक्वायरमेंट काय आहे गव्हर्मेंटकडून, की त्या यूथला तुम्हाला रोजगार दिला पाहिजे. आणि ती रोजगार निर्मिती करण्यासाठी अशा काही योजना आपल्या भारत सरकारने पुढे आणलेल्या आहेत. आता ह्यामध्ये जर तुम्ही पहिली योजना पाहिली तर पहिली योजना आहे बघा, स्किल इंडिया. आता ह्या स्किल इंडियामधून काय होतं की आपला जो यूथ आहे त्याला स्किल्ड केलं जातं. आणि तुम्हाला माहिती आहे की एखादं काम आपण चांगल्या पद्धतीने केलं तर नक्कीच आपल्याला ते काम अजून चांगल्या पद्धतीने कसं करता येईल त्यासाठी काही आयडिया आपल्या डोक्यात येतात. आणि त्या म्हणजे स्किल इंडियामधून फक्त आपण काय करतो आहे की आपला यूथ काय करतो आहे, स्किल्ड करतो आहे. म्हणजे त्यामध्ये नंबर ऑफ असे वर्कशॉप ऑर्गनाईज केले जातात, हँड्स ऑन ट्रेनिंग्स असतात की ज्याच्यातून आपला यूथ काय होतो, स्किल्ड होतो. आणि ह्याच्यातून आउटपुट असं आहे की ज्यावेळी आपला एखादा यूथ स्किल्ड झाला की त्याच्या डोक्यामध्ये नक्कीच कोणती तरी एक चांगली आयडिया आलेली असते की जो ते काही काम करत असतो ते काम तो अजून चांगल्या पद्धतीनं काहीतरी करण्याची त्यामध्ये आयडिया असते. आता ही आयडिया आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायची आहे, बिझनेसमध्ये कन्वर्ट करायची आहे. आणि जर ही आयडिया जर बिझनेसमध्ये कन्वर्ट करायची असेल तर गव्हर्मेंटने अजून एक स्कीम आणलेली आहे, ती म्हणजे कोणती, स्टार्टअप इंडिया. म्हणजे स्टार्टअप इंडियाचं मेन उद्दिष्ट हेच आहे की तुम्ही काय करणार आहात त्या ठिकाणी, जो आपला स्किल्ड एम्प्लॉईज आहे, जो काही आपला स्किल्ड यूथ आहे, तो यूथ काय करेल, त्याची आयडिया बिझनेसमध्ये कन्वर्ट करेल. आणि आयडिया जर बिझनेसमध्ये कन्वर्ट झाली तर त्यामध्ये अशा नंबर ऑफ इंडस्ट्रीज क्रिएट होतील. आणि नंबर ऑफ इंडस्ट्रीज क्रिएट झाल्या तर ॲटोमॅटिकली काय लागणार सांगा, त्याला एम्प्लॉईज लागणार. म्हणजे नंबर ऑफ त्या ठिकाणी रोजगार निर्मिती पॉसिबल आहे. आणि ह्याच्यातूनच काय होणार आहे सांगा, मेक इन इंडिया तयार होणार आहे. म्हणजे ह्या ठिकाणी आपण सुरुवातीला यूथला स्किल्ड करणार आहोत. स्किल केल्यानंतर त्याला आपण स्टार्टअप इंडियामध्ये घेणार आहोत, कारण की तो नवीन काहीतरी आयडिया त्यामध्ये इम्प्लिमेंट करेल. त्याच्यातून नवनवीन इंडस्ट्रीज निर्माण होतील आणि त्याच्यातून रोजगार निर्मिती होणार आहे. आणि हीच खरी आपल्या यूथची काय आहे, रिक्वायरमेंट आहे. तर हे सर्व होत असताना जास्त काय लागणार आहे सांगा इंडियामध्ये, तर आपल्याला इंजिनियर्सची रिक्वायरमेंट ही खूप असणार आहे. हे एक लक्षात घ्या. जर तुम्हाला मेक इन इंडिया करायचं असेल तर आपल्याकडं स्किल्ड इंजिनियर्स तयार होणे आणि त्याच्यातून इंडस्ट्रियलिस्ट तयार होणे हे खूप गरजेचं आहे. आणि ते फक्त कुठून पॉसिबल आहे, इंजिनिअरिंगमधूनच ते पॉसिबल आहे. आता हा जो ग्राफ आहे तो हे सर्व या ठिकाणी सांगत आहे. आता हा जो ग्राफ आहे, जर तो ग्राफ कसा आहे बघा, की इंजिनियर्स आणि इंजिनियरच्या रिलेटेड हा ग्राफ आहे. म्हणजे बाबा की त्यामध्ये त्याची डिमांड किती आहे आणि सप्लाय किती आहे. म्हणजे आपल्या भारतामध्ये इंजिनियर्सची डिमांड किती आहे आणि त्याप्रमाणे त्याचा सप्लाय किती आहे. म्हणजे इंडस्ट्रीजकडून इंजिनियरची किती रिक्वायरमेंट आहे. म्हणजे जेवढ्या काय आपल्या भारतामध्ये इंडस्ट्रीज आहेत त्यामधून आपल्याला इंजिनियर्स किती हवे आहेत, म्हणजे आपली ती डिमांड. आणि दुसरा जो आहे तो सप्लाय म्हणजे काय की आपल्याकडे भारतामध्ये किती इंजिनिअरिंग कॉलेज आहेत आणि त्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून किती विद्यार्थी बाहेर पडत आहेत. तर हा तो ग्राफ आहे. म्हणजे आता ॲक्च्युली कसं असायला हवं की जेवढे इंजिनियर्स बाहेर पडत आहेत इंजिनिअरिंग कॉलेजमधून शिकून, त्या सर्वांना जॉब मिळणं अपेक्षित आहे सर्वांचं. म्हणजे जेवढा काही सप्लाय असेल तेवढीच काय असली पाहिजे, डिमांड असली पाहिजे. ओके. तर आता हा जर तुम्ही ग्राफ पाहिला तर अप टू 2009 म्हणजे 2009पर्यंत जेवढी डिमांड होती तेवढाच सप्लाय होत होता. परंतु 2009 ते 2014 ह्याच्यामध्ये जरा तुम्हाला डिफरन्स दिसेल बघा, की त्यामध्ये काय झालेलं आहे, सप्लाय ट्रिमंडियसली वाढत गेलेला आहे. म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजमधून नंबर ऑफ इंजिनियर्स बाहेर पडत आहेत, परंतु त्यांना जॉब मिळत नाही आहेत. म्हणजे त्या ठिकाणी डिमांड नाही आहे, सप्लाय खूप आहे परंतु डिमांड नाही. यामागचं जर तुम्ही कारण पाहिलं तर या काळामध्ये इंजिनियर्स कॉलेज खूप निघाले आणि त्या कॉलेजमधून पडणारा जो सप्लाय आहे तेवढा आपल्याकडे डिमांड त्या ठिकाणी आपल्याकडे नव्हती. त्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटायला लागले की जेवढे आपण इंजिनिअरिंग करून काय करणार आहे, जर जॉबच भेटत नसेल तर इंजिनिअरिंग करून काय उपयोग आहे. परंतु तुम्ही जर खाली एक मी वाक्य लिहिलेलं आहे बघा, त्यामध्ये काय आहे बघा,
डिमांड इन्क्रीजेस ॲट द रेट 4% पर इयर. म्हणजे जर आपण हा जो ग्राफ यामध्ये जो एक लक्षात घेतलं तर दरवर्षी डिमांड ही 4%ने काय होते, इन्क्रीमेंट होते. दरवर्षी डिमांड ही काय होते, 4%नं इन्क्रीमेंट होते. आणि जर तुम्ही पुढे जाऊन ऑब्झर्व केलं तर 2020 म्हणजे तुम्ही जर तो डिमांडचा ग्राफ जर पाहिला तो डिमांडचा ग्राफ दर वर्षाला 4% 4% 4% असा तो वाढत गेलेला आहे. आणि 2020पर्यंत जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर सप्लाय आणि डिमांड हे एकमेकाला काय होतात त्या ठिकाणी मॅच होतात. म्हणजे 2014 नंतर नवीन इंजिनिअरिंग कॉलेज शक्यतो आलेली नाही आहेत. म्हणजे जास्त नवीन इंजिनिअरिंग कॉलेज कुठं आले सांगा, 2009 ते 2014. परंतु 2014 नंतर नवीन इंजिनिअरिंग कॉलेज जरा कमी प्रमाणात आले. आणि ह्या ठिकाणी 2020मध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर जेवढे काही इंजिनिअरिंग कॉलेजमधून विद्यार्थी बाहेर पडत आहेत त्या प्रत्येकाला त्या ठिकाणी काय आहे, आता जॉब आहे हे लक्षात घ्या. म्हणजे डोक्यातून पहिल्यांदा हे काढा की आपण इंजिनियर झाल्यानंतर आपल्याला जॉब नाही आहेत. असं नाही आहे. आत्ता डिमांडसुद्धा आहे इंजिनिअरची. जेवढ्या सप्लाय आहे, जेवढे इंजिनिअरिंग कॉलेजमधून मुले बाहेर पडत आहेत त्या प्रत्येकाला आता काय आहे, जॉब आहे. आणि इन फ्युचरसुद्धा खूप त्याला अपॉर्च्युनिटी आहे. तर आता आपण जे बोलणार आहोत ते कशा संदर्भात बोलणार आहोत की आपल्याला डिग्रीला ॲडमिशन घ्यायचं आहे, बरोबर. मग आता डिग्रीला जर आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल, डिग्रीच्या कोणत्या वर्षाला, डायरेक्ट सेकंड इयरच्या वर्षाला आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे. तर त्यासाठी इलिजिबिलिटी काय आहे हेच माहीत असणं गरजेचं आहे. तर ती इलिजिबिलिटी आहे डिप्लोमा स्टुडंटसाठी ओपन कॅटेगरीसाठी 45% आणि बॅकवर्ड कॅटेगरीसाठी काय आहे, 40%. म्हणजे तुम्हाला इंजिनिअरिंग डिग्रीला जर ॲडमिशन हवं असेल तर तुम्हाला कमीत कमी 45% मार्क असणं गरजेचं आहे ओपन कॅटेगरीसाठी. आणि बाकी ज्या काय बॅकवर्ड कॅटेगरी आहेच त्यांच्यासाठी फक्त किती आहे इलिजिबिलिटी, 40% इलिजिबिलिटी आहे. हे झालं डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी. परंतु जे BSCचे विद्यार्थी आहेत ते सुद्धा डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊ शकतात. तर त्यांच्यासाठी सुद्धा हीच इलिजिबिलिटी आहे. ओपन कॅटेगरीसाठी 45% आणि बॅकवर्ड कॅटेगरीसाठी 45%. म्हणजे ह्याच्यातून तुमच्या काय लक्षात आलं की जर तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेणारा वर्ग कोणता आहे, एक ते डिप्लोमाचे विद्यार्थी घेऊ शकतात किंवा BSCचे विद्यार्थीसुद्धा त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकतात. आणि अजून एक पर्याय आहे, सपोज तुम्हाला डिप्लोमाला 45%पेक्षा कमी मार्क आहेत ओपन कॅटेगरीचा, तर तुम्हाला इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरलासुद्धा ॲडमिशन मिळू शकतं. परंतु त्या कॉलेजमध्ये तशा व्हॅकंट सीट असतील तर. ओके. तर हा झाला तुमचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर टेकिंग ॲडमिशन डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग. ठीक आहे. आता आपल्याला इलिजिबल लक्षात आली की आपल्याला काय करायचे आहे, इंजिनिअरिंगच्या डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घ्यायचं आहे. त्यासाठी इलिजिबिलिटी काय आहे ते आता आपल्याला लक्षात आले. आता त्याच्यानंतर आपण इलिजिबल आहोत असं म्हणा. आणि त्यामध्ये मग आता आपण इलिजिबल आहोत म्हणजे आता आपल्याला कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे. तर कॉलेजचे टाईप्स कोणकोणते असतात हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर कॉलेजचे टाईप्स कोणकोणते आहेत किंवा स्टेट गव्हर्नमेंटचे इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, काही डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत, काही ॲटोनॉमस कॉलेज आहेत आणि काही प्रायव्हेट कॉलेज ॲफिलेटेड टू युनिव्हर्सिटीज आहेत. म्हणजे ह्या कॉलेजमध्ये आपण इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊ शकतो. गव्हर्नमेंट कॉलेजला घेऊ शकतो किंवा काही डीम्ड युनिव्हर्सिटी असतील तिथं घेऊ शकतो, काही ॲटोनॉमस कॉलेजेस असतील तिथं घेऊ शकतो किंवा प्रायव्हेट कॉलेजेस मग ते वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीचे असतील. कोण शिवाजीचे विद्यापीठाचे असतील, काही पुणे विद्यापीठाचे असतील, काही सोलापूर विद्यापीठाचे असतील. तर ह्या कॉलेजला तुम्ही काय करू शकता, इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊ शकता. आता ह्यामध्ये तुम्ही एक ऑब्झर्व करा, इथं IIT कुठे दिसत नाही बघा. म्हणजे हा एक ड्रॉबॅक आहे. ड्रॉबॅक काय आहे की डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशनमध्ये आपण IITला डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन आपण घेऊ शकत नाही. फक्त एवढ्याच कॉलेजमध्ये आपण डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण काय केले, 2 पॉईंट्स पाहिले. पहिल्यांदा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्यासाठी इलिजिबिलिटी काय आहे आणि आपण कोणकोणत्या कॉलेजेसला ॲडमिशन घेऊ शकतो हे आपण आता पाहिलेलं आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला हे माहीत असलं पाहिजे बाबा ठीक आहे आपण डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेतो आहे, पण आपल्यासाठी सीट्स किती अवेलेबल आहेत. म्हणजे आपण डिप्लोमा केलेला आहे
तर डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी डिग्रीच्या ॲडमिशनला सीट्स किती अवेलेबल आहेत हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये हा एक एक्झाम्पल ह्या ठिकाणी मी दिलेला आहे. यामध्ये काय सांगितलं बघा की कॅप सीट डिस्ट्रीब्युशन फॉर 60 इनटेक कपॅसिटी. म्हणजे पहिल्यांदा हे लक्षात घ्या की डायरेक्ट सेकंड इयरला जे काही ॲडमिशन असतात ते पूर्णपणे सेंट्रलाइज असतात. सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस असते. म्हणजे ह्यामध्ये कोणतीही मॅनेजमेंटची सीट असत नाही. म्हणजे मॅनेजमेंटचा कोणताही कोटा ह्यामध्ये असत नाही. म्हणजे जसं फर्स्ट इयरला कसं असतं 20% हा मॅनेजमेंटचा कोटा असतो की ते कॉलेज त्यांच्या लेवलवर 20% ॲडमिशन घेतात. परंतु डायरेक्ट सेकंड इयरसाठी मॅनेजमेंट कोटा असत नाही. जे काही ॲडमिशन होतील ते सर्व कसे होणार आहेत, थ्रू कॅप होणार आहेत. मग आता हे कॅपनं जे ॲडमिशन होत आहेत त्यामध्ये बाबा सपोज आता एक एक्झाम्पल घ्या की बाबा तुम्ही ENTCचे विद्यार्थी आहात डिप्लोमाच्या लास्ट इयरचे आणि तुम्हाला काय करायचं आहे की सपोज एखाद्या पुण्यातल्या कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि तिथला इंटेक आहे 60. म्हणजे आता एक मी माझ्या कॉलेजचं एक्झाम्पल तुम्हाला देतो. माळेगाव इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ENTCचा इंटेक आहे 60. ओके, तर आता आपल्याला माळेगाव इंजिनिअरिंग कॉलेजच्या सेकंड इयरला ॲडमिशन घ्यायचं आहे. तर आपल्यासाठी सीट्स किती अवेलेबल आहेत. ओके, तर त्यामध्ये आता पहिला पॉईंट बघा 10% ऑफ इंटेक असतं, बरोबर. 10% ऑफ इंटेक. तर 60 हा इंटेक आहे, त्याच्यात 10% किती येणार सांगा, 6. म्हणजे डायरेक्ट सेकंड इयरसाठी 6 सीट्स ह्या अवेलेबल आहेत. 6 सीट्स ह्या अवेलेबल्स आहेत. ओके, आणि त्याच्यानंतर सपोज की माळेगाव इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला पण 60 इंटेक आहे, परंतु तेवढ्या सीट्स तिथं भरल्या गेलेल्या नाही आहेत. तिथं फक्त 50 सीट्स भरलेले गेले आहेत आणि फर्स्ट इयरच्या 10 सीट्स शिल्लक आहेत. असं समजा की बाबा फर्स्ट इयरला एक 10 सीट शिल्लक आहेत आणि सेकंड इयरला आपण काय म्हणतो आहे की इंटेकच्या 10% म्हणजे त्या 6 सीट्स झाल्या. म्हणजेच याचा अर्थ काय झालं की आपल्याला ह्या ठिकाणी माळेगावच्या इंजिनिअरिंग कॉलेजसाठी टोटल सीट्स किती अवेलेबल असतील, 16 सीट्स अवेलेबल असतील. ह्या 16 सीट्स कशा तुम्हाला सांगितल्या मी, 10% ऑफ इंटेक जर तुमचा 60 असेल त्याचा 10% केला तर त्या सीट्स किती झाल्या, 6. आणि जर फर्स्ट इयर त्या कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला त्या ब्रांचला जर ॲडमिशन कमी झाले असतील तर जेवढ्या काय वॅकंट सीट्स आहेत त्या वॅकंट सीट्स आपण त्या ठिकाणी काय करतो, ॲड करतो. आणि त्या ॲड केल्यानंतर आता मग ह्यामध्ये आपण काय म्हणतो की माळेगावला डायरेक्ट सेकंड इयरला ENTCला किती जागा शिल्लक आहेत, 16. ओके, आता त्याचबरोबर खाली एक मी म्हणलेलं बघा EWS कोटा म्हणलेला आहे. तर ह्या एक सीट्स आता ॲड झालेल्या आहेत. ओके, EWS इकॉनॉमिकली विकर सेक्शन्स. तर ह्यामध्ये त्या 10% जागा म्हणजे ह्या 10% जागा असतात, परंतु त्या टोटल कॉलेजच्या इंटेकला असतात. म्हणजे फक्त ब्रांच वाईज नाही आहे. म्हणजे आत्ता मी ह्या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलं की ENTCचं इंटेक 60 आहे, 60च्या 10% जागा ह्या त्या ट्रेडसाठी अवेलेबल आहेत. परंतु EWSचा कोटा जो असतो तो पूर्ण कॉलेजचा इंटेक त्याचा 10%, पूर्ण कॉलेजचा इंटेक त्याचा 10%. म्हणजे त्याच्या एक 2 ते 3 सीट्स त्या ठिकाणी ॲड होतील. म्हणजे डायरेक्ट सेकंड इयरसाठी ज्या काय सीट्स अवेलेबल आहेत त्या आपल्याला कुठून भेटतात. पहिला प्रकार काय आहे की 10% ऑफ इंटेक ह्या एक सीट्स अवेलेबल असतात. दुसरा काय आहे, फर्स्ट इयरला जर वॅकंट सीट्स राहिल्या तर त्या सेकंड इयरला अवेलेबल होतात. आणि तिसरा आहे EWS कोटा की जो थ्रूआउट कॉलेज असतो. कॉलेजचा टोटल जो इंटेक आहे त्याचे 10% तो कोटा असतो. तर ह्या सीट्स सर्व ॲड करून आपल्याला लक्षात येतं की त्या कॉलेजमध्ये आपल्या ट्रेडसाठी किती सीट्स शिल्लक आहेत. आता दुसरं एक आहे बघा TFW, ओनली फॉर सेपरेट डायरेक्ट सेकंड इयर. आता जर तुम्ही पाहिलं तर ॲक्च्युली TFW जे आहे 5% कोटा असतो तो फर्स्ट इयरसाठी असतो. सेकंड इयरसाठी TFW कोटा असत नाही. असतो परंतु तो कधी, जर त्या कॉलेजने डायरेक्ट सेकंड इयरची सेपरेट बॅच जर त्यांनी मान्यता त्यांच्याकडे असेल, डायरेक्ट सेकंड इयरची सेपरेट बॅच, म्हणजे तिथं डायरेक्ट सेकंड इयरलाच ते पहिल्यांदाच तिथं जॉईन होतील. अशाच ठिकाणी TFWचा कोटा अवेलेबल असतो. म्हणजे सपोज आता ENTCचा आमचं माळेगाव ENTC आहे, फर्स्ट इयरला पण विद्यार्थी आहेत, तर आमच्या इथे फक्त फर्स्ट इयरलाच तो TFW कोटा आहे, डायरेक्ट सेकंड इयरला तो कोटा नाही आहे. काही कॉलेजला काय केलं जातं, डायरेक्ट सेकंड इयरची सेपरेट डिव्हिजन सँक्शन करून घेतलेली असते. अशा ठिकाणी तुम्ही काय करू शकता, TFW सीट तिथं अवेलेबल असू शकतात. आता ह्याच्यातून तुम्ही काय लक्षात ठेवणार
की जे काही ॲडमिशन्स असतात ते सगळे ॲडमिशन हे कसे असतात, कॅपच्या थ्रू होतात. म्हणजेच काय, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस. म्हणजे ह्यामध्ये कोणताही मॅनेजमेंटचा कोटा असत नाही. आता आपण ह्या ठिकाणी पाहिलं की बाबा आपल्या डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी सीट्स किती अवेलेबल आहेत. आपल्या डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी डायरेक्ट सेकंडरीसाठी सीट्स कशा कशा अवेलेबल असतात ते आपण पाहिलं. आता त्याच्यानंतर हा एक पॉईंटसुद्धा तुम्हाला इथं माहीत असणं खूप गरजेचं आहे की बाबा काही ॲटोनॉमस कॉलेज असतात. ओके, तर तुम्ही आता फर्स्ट इयर इंजिनिअरिंगची ॲडमिशन प्रोसेस पाहिली असेल तर त्या ठिकाणी कसं असतं, 30% 70% कोटा असतो. 30% 70% कोटा म्हणजे काय की बाबा 70% हे त्या त्या जिल्ह्यातल्या मुलांना पहिल्यांदा प्राधान्य दिलं जाणार आणि 30% हे आउट ऑफ डिस्ट्रिक्टच्या मुलांना प्राधान्य दिलं जाणार. ओके, परंतु जे काय ॲटोनॉमस कॉलेज असतात त्यांना हे असं काही नसतं की बाबा त्या जिल्ह्यातल्या मुलांना 70% मुलं ही त्या जिल्ह्यातली असते आणि 30% मुलं ही बाकीच्या जिल्ह्यातले. असा काही कोटा ॲटोनॉमस कॉलेजला असत नाही. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या ॲटोनॉमस कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे की तिथं 30-70% कोटा असत नाही. दुसरं एक असतं बघा, सँडविच कोर्सेस असतात. म्हणजे बऱ्याच वेळा सपोज तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्सला कुठल्या एखाद्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे तर तिथं इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग असं म्हणतात आणि काही ठिकाणी काय म्हणतात, सँडविच इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग असं म्हणतात. तर ह्याचा अर्थसुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. सँडविच याचा अर्थ जे काही ENTC आहे त्या कॉलेजमध्ये, तर त्या कॉलेजमध्ये त्या मुलांना एंट्रन्सशिपसुद्धा प्रोव्हाइड केली जाते. काय केली जाते, एंट्रन्सशिप प्रोव्हाइड केली जाते आणि हे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. म्हणजे ज्या कॉलेजला डिग्रीबरोबर एंट्रन्सशिप प्रोव्हाइड केली जाते अशा कोर्सेसला काय म्हणतात, सँडविच कोर्स म्हणतात. त्याच्यानंतर ॲडमिशन प्रोसेसमध्ये दोन शब्द जे असतात ते बऱ्याच वेळा तुमच्या कानावर आलेले असतील, फ्लोट आणि फ्रीज. तरी फ्लोट काय असतं, फ्रीज काय असतं हे तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. आता आपल्या दृष्टीनं कोणातून फक्त दोनच आहेत, एक फ्लोट आणि फ्रीज. फ्रीज म्हणजे काय की ज्यावेळी तुम्ही एखादं सपोज तुम्हाला एखादं कॉलेज लागलेलं आहे तर ते कॉलेज तुम्हाला कन्फर्म करायचे आहे, मला ह्याच कॉलेजला आता ॲडमिशन घ्यायचे आहे, मला दुसऱ्या पुढच्या कुठल्याही राऊंडला जाण्याची गरज नाही आहे. म्हणजे समजा ॲडमिशन प्रोसेस जी असते ती 3 राऊंडमध्ये असते आणि पहिल्या राऊंडमध्ये आपल्याला समजा एखादं कॉलेज लागलं आहे आणि तुम्हाला तेच हवं असेल तर अशा ठिकाणी आपण काय करणार आहोत, फ्रीज करणार आहोत. म्हणजे आपण ते कन्फर्म करणार आहोत. आणि फ्लोट याचा अर्थ समजून घ्या की सपोज तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज लागलेलं आहे परंतु तुम्हाला अजून ह्याच्यापेक्षा दुसरं कुठंतरी चांगलं कॉलेज तुम्हाला हवं आहे किंवा तुम्ही एक प्रेफरन्स दिलेले आहेत. त्या प्रेफरन्समध्ये तुम्हाला काय झालं, 6 नंबरचं कॉलेज लागलं आहे आणि तुम्हाला काय पाहिजे, पहिल्या नंबरचं कॉलेज मला हवं आहे आणि ती सेकंड किंवा थर्ड राऊंडला मिळू शकतं, आपल्याला पॉसिबल आहे. तर अशा केसमध्ये आपण काय करणार आहोत, फ्लोट करणार आहोत. ह्याचा फायदा काय आहे की सपोज आपण दुसऱ्या राऊंडला गेलो, आता आपल्याला 6 नंबरचं कॉलेज लागलेलं आहे, दुसऱ्या राऊंडला गेलो आणि सपोज ते कॉलेज नाहीच लागलं तर जे काय आपलं 6 नंबरचं कॉलेज आहे ते ॲज इट इज राहतं. म्हणजे वरचा प्रेफरन्स नाही भेटला तर जे लागलेलं आहे त्याच्यावरची जी काय आपली हे असते, क्लेम असतो, तो क्लेम आपला राहतो. म्हणजे ते कॉलेज तर आपल्याला परत भेटून जातं. तर फ्लोट आणि फ्रीज हे 2 ऑप्शन्स काय आहे ते तुम्हाला समजलं असेल. आता ॲडमिशन प्रोसेसमध्ये अजून एक महत्त्वाचं काय आहे, गर्ल्ससाठी लक्षात घ्या. आपल्या इथं ॲडमिशनमध्ये रिझर्वेशन आहे 50-50%. ओके, तर प्रत्येक कॅटेगरीमध्ये गर्ल्सला हा सेपरेट कोटा आहे, लक्षात घ्या. म्हणजे पहिल्यांदा गर्ल्सला प्राधान्य दिलं जातं. सपोज आता SC-BCचा एखादा विद्यार्थी आहे, म्हणजे सेम मार्क्स आहेत, समजा एखादा मुलगा आहे त्याला 85% आहेत आणि दुसरी एक मुलगी आहे ती 85% आहे, दोघे पण एकाच कॅटेगरीचे आहेत SC-BC सपोज. तर त्यामध्ये पहिला प्रेफरन्स हा मुलीला दिला जातो आणि नंतर मुलांना दिला जातो. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की रिझर्वेशन तर आहेच परंतु गर्ल्ससाठी फर्स्ट प्रायोरिटी असते. म्हणजे प्रत्येक कॅटेगरीमध्ये गर्ल्ससाठी सेपरेट प्रायोरिटी आहे. नंतर हा एक महत्त्वाचा हे आहे की 5% फॉर डिफेन्स, 5% फॉर हँडिकॅप. म्हणजे हा एक कोटा एक्स्ट्रा असतो, लक्षात घ्या. म्हणजे मगाशी तुम्हाला इंटेकमध्ये तुम्हाला सांगितलं 10% इंटेकच्या किंवा वॅकंट सीट, तर हा एक एक्स्ट्रा कोटा आहे. तो कोणता आहे, 5% डिफेन्स. सपोज तुमचे वडील डिफेन्समध्ये असतील तर तुमच्यासाठी त्या कॉलेजमध्ये 5% कोटा सेपरेट असतो. परंतु ह्यामध्ये लक्षात घेण्यासारखी एक अशी गोष्ट लक्षात घ्या की हा जो 5% कोटा जो असतो तो
कॉलेजच्या इंटेकवर असतो. कॉलेजचा इंटेक समजा, कॉलेजचा इंटेक समजा टोटल बाबा ENTC, मेकॅनिकल, सिव्हिल एवढ्या सगळ्या ब्रांचेस आहेत. ह्या सगळ्यांचा जो काही इंटेक आहे त्या इंटेकचा तो किती असतो 5% असतो. तर आता 5% जागा म्हणजे खूप कमी असतात. मग अशा वेळी काय होतं की त्या समजा 3च जागा आल्या, तर ते काय करतात, सिव्हिलला ती जागा देतात, मेकॅनिकलला देतात किंवा इलेक्ट्रिकलला देतात. आणि ENTCला असू शकत नाही, पॉसिबल आहे. म्हणजे डिफेन्सचा कोटा हा प्रत्येक ब्रांचला असेलच असं नाही. हे ते कॉलेज ठरवणार की त्या जागा आपण कुठे देणार आहोत. 5%चा कोटा आहे तो कुठल्या ब्रांचला आहे. म्हणजे असं नाही की 5% फक्त ENTCला 5%, मेकॅनिकलला 5% असं नाही. ते कॉलेजच्या इंटेकवर ते अवलंबून आहे आणि ते प्रत्येक ब्रांचला तो कोटा असेलच असं नाही. तर ह्यासाठी तुम्हाला ते सीट मॅट्रिक्स बघणं खूप गरजेचं आहे. ते मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे की बाबा काय सीट मॅट्रिक्स हा प्रकार काय आहे. सिमिलरली तुमचा हँडिकॅपचा सुद्धा तोच आहे, लक्षात घ्या. म्हणजे तो सुद्धा कसा असतो, कॉलेजच्या इंटेकच्या 5% असतो. कॉलेजच्या इंटेकच्या 5%. फक्त हे सर्व तुम्हाला कुठे कळणार आहे, सीट मॅट्रिक्स. सीट मॅट्रिक्समध्ये टोटल जे काय सीट्स असतात त्या डिस्ट्रीब्यूट केलेल्या असतात कॅटेगरी वाईज, हँडिकॅप, डिफेन्स या सर्वातून ते सेपरेट केलेले असतात. तर तुम्हाला त्या ठिकाणी सीट मॅट्रिक्स बघणं खूप गरजेचं आहे. तर आता हे काही पॉईंट्स तुम्हाला मी सांगितले की बाबा ॲडमिशन डायरेक्ट सेकंड इयरला घेताना ॲटोनॉमस कॉलेजमध्ये काय असतं, नंतर सँडविच कोर्सेस काय असतात, फ्लोट म्हणजे काय, फ्रीज म्हणजे काय, गर्ल्सला प्रत्येक कॅटेगरीमध्ये सेपरेट कोटा असतो, बरोबर. डिफेन्ससाठी 5% आहे, परंतु ते कसं आहे, टोटल कॉलेजच्या इंटेकवर आहे, ब्रांचच्या इंटेकवर नाही. म्हणजे प्रत्येक ब्रांचला डिफेन्सची जागा असेलच असं नाही आहे. हँडिकॅपचं पण तसंच आहे. आता हे झालं काही महत्त्वाच्या गोष्टी. आता त्यामध्ये नेक्स्ट काय आहे, साईट ॲड्रेस. तर हा ॲड्रेस फक्त सर्वांनी नोट करून घ्या की तुम्हाला ह्या वेबसाईटवर म्हणजे ह्या जी काय तुमच्या साईटचा ॲड्रेस आहे इथंच तुम्हाला सर्वांना पुढे जाऊन बघा आपली ॲडमिशन प्रोसेस बघायची आहे. तर तो ॲड्रेस काय आहे, dtemaharaashtra.gov.in/DSE2020. तर हा ॲड्रेस तुम्हाला ह्या साईटवरच तुम्हाला सर्व तुमची ॲडमिशन प्रोसेस कॅरी होणार आहे. आता एक तुम्हाला वेळ असेल तर फक्त सर्वांनी काय करायचं की तुम्हाला ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या कॉलेजचं जी काही वेबसाईट आहे तिथं जाऊन तुम्ही त्या कॉलेजची माहिती तुम्ही आता पूर्णपणे घ्या. आणि त्याचबरोबर ही DTE महाराष्ट्र जी गव्हर्नमेंट साईट आहे तिथे एक ॲडमिशन इन्स्टिट्यूट ब्राउचर एक असतं ॲडमिशनचं, ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करून घ्या. त्या ठिकाणी ॲडमिशन प्रोसेस सांगितलेली असते. आता जी ॲडमिशन प्रोसेस जी आपली ऑनलाईन आहे त्यामध्ये सीट्स कशा ॲलोकेट होतात त्याचं एक एक्झाम्पल मी या ठिकाणी दिलेलं आहे की सुरुवातीला म्हणजे सपोज आता तुम्हाला सांगितले की ॲडमिशन प्रोसेस तीन राऊंड असतात, फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड. जो फर्स्ट राऊंड असतो ना तो जनरल असतो पूर्णपणे. मग तिथे कुठलीही कॅटेगरी किंवा काय असं काय बघितलं जात नाही. तुमचे जे काही मार्क्स आहेत त्या मार्क्सवरच तुम्हाला काय केलं जातं त्या ठिकाणी ॲडमिशन दिलं जातं. म्हणजे त्या ठिकाणी त्या कॅटेगरीला त्या कॅटेगरी समजा असं नाही की बाबा सपोज SC कॅटेगरीचा विद्यार्थी आहे तर त्याला SCला त्या कॅटेगरीच्या कोट्यामध्येच ॲडमिशन द्या असं नाही. तो ओपनमध्ये सुद्धा त्या ठिकाणी ॲप्लाय करू शकतो. तर ह्या ठिकाणी स्टेज 1 जी आहे ती काय, जनरल आणि रिझर्व मेरिट्स वाईज अलोकेशन. म्हणजे ह्या ठिकाणी आता एक लक्षात घ्या की सपोज आता एक्झाम्पल असं लक्षात घ्या की आपलं ॲडमिशन जे अलोकेशन असतं ते कधी 50% रिझर्वेशन असतं, 50% काय असतं, जनरल असतं. तर 50% जनरल कोट्यामध्ये फक्त ओपन कॅटेगरीचीच मुलं ॲडमिशन घेऊ शकतात असं नाही आहे. तर त्या 50%मध्ये रिझर्व कॅटेगरीच्या मुलांनासुद्धा ॲडमिशन भेटतं. त्यांचा रिझर्व कोटा तर इट्स ओके, रिझर्व कोट्यामध्ये त्यांना ॲडमिशन मिळणारच आहे. पण त्यांना जर खूप चांगले मार्क्स असतील तर त्यांना काय होतं, जनरल कोट्यामध्ये सुद्धा ॲडमिशन भेटतं. आणि त्याचबरोबर त्यांचे जे काही स्कॉलरशिप असतात, OBC असेल, SC असेल, SC BC असेल, त्यांची जी काही स्कॉलरशिप आहे ती सुद्धा त्यांना भेटणार. म्हणजे असं काही नाही की तुम्हाला जनरल कोट्यात ॲडमिशन भेटलं म्हणजे तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार नाही असं काही नाही आहे. तुम्हाला स्कॉलरशिप ही मिळणारच. फक्त तुमचं ॲडमिशन कशात झालेलं असणार आहे, जनरल कोट्यात झालेलं असणार आहे. आता सेकंड स्टेज जर तुम्ही बघितली तर ते फिमेल आणि मेल म्हणजे त्यामध्ये कसं आहे का तुम्हाला सांगितलं की 50% जनरल कोटा, 50% रिझर्व कोटा. तुमचे जसे मार्क्स असतील त्याप्रमाणे तुम्हाला तिथं ॲडमिशन मिळत जाणार आहे, बरोबर. रिझर्व कोट्यात मात्र रिझर्व कोट्याचीच मुलं तिथं ॲप्लाय करू शकतात. ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी तिथं ॲप्लाय करू शकणार नाही आहे. परंतु जनरल कोट्यामध्ये रिझर्व कॅटेगरीचा विद्यार्थी तिथं ॲप्लाय म्हणजे तिथं त्याला ती सीट्स मिळू शकते.
आता सेकंड स्टेजमध्ये काय म्हटले, फिमेल ऑर मेल. म्हणजे ह्यामध्ये सपोज तुम्हाला एक मुलगा आहे, मग सांगितल्याप्रमाणे एक मुलाला आणि मुलीला 85% आहेत, तर अशा ठिकाणी काय होणार सांगा, मुलीला पहिल्यांदा प्राधान्य दिलं जाणार आहे. तिसरं काय आहे की सपोज 3 विद्यार्थी आहेत, एक ओपनचा आहे, म्हणजे एक ओपन असेल, एक OBC असेल, किंवा एक SC असेल आणि एक SBC असेल, सेम मार्क्स आहेत. तर अशा केसमध्ये फर्स्ट प्रायोरिटी कोणाला दिली जाणार आहे, SBC ह्या कॅटेगरीला त्या ठिकाणी फर्स्ट प्रायोरिटी दिली जाणार आहे. नंतर असे पुढे ग्रुप असतात की बाबा SC आणि ST, म्हणजे सेकंड राऊंडला किंवा थर्ड राऊंडला एखादी सीट्स SCसाठी अवेलेबल आहे, परंतु SCचा विद्यार्थी नाही आहे तिथं, परंतु STचा विद्यार्थी तिथं आहे. तर अशा वेळी काय होतं, STचा विद्यार्थी SCचे सीट्स घेऊ शकतो. हे सेकंड राऊंडसाठी आहे. म्हणजे SC आणि STमध्ये इंटरचेंज होऊ शकतं. म्हणजे STचे सीट्स अवेलेबल आहे आणि SC अवेलेबल आहे आणि STचा विद्यार्थीच नाही आहे, परंतु SCचा विद्यार्थी आहे, तर त्या SCला STची सीट मिळू शकते. हा झाला ग्रुप 1. तसंच ग्रुप 2 काय आहे, एक NTA विद्यार्थी आणि NTBचा विद्यार्थी यांच्यामध्ये सीट्स इंटरचेंज होऊ शकते. सेकंड राऊंडसाठी लक्षात घ्या. आणि थर्ड राऊंड जो काय आहे, NTC, NTD आणि OBC आणि SCBC. तर हे कुठं असणार आहेत, तुमच्या थर्ड ग्रुपमध्ये असणार आहेत. म्हणजे यामध्ये 3 ग्रुप आहेत, लक्षात घ्या. SC, ST, नंतर NTA, NTB, नंतर NTC, NTD आणि OBC आणि आपला SCBC हा सुद्धा ह्याच्यामध्येच ग्रुप तुमचा इन्क्लूड झालेला आहे. तर हे झालं तुमचे ग्रुप. म्हणजे हे तुम्हाला माहीत असणं, हे तुम्हाला ह्याचा उपयोग कधी होणार आहे, ज्यावेळी तुम्ही समजा सेकंड राऊंडला गेला आणि तुम्ही त्या ठिकाणी काय बघणार, प्रत्येक कॉलेजचं सीट मॅट्रिक्स पाहणार आहात. तर ते सीट मॅट्रिक्स पाहताना तुम्हाला ह्याचा खूप उपयोग होणार आहे की बाबा समजा तुम्ही NTAचे विद्यार्थी आहात आणि तुम्हाला तिथं NTAची सीट दिसतच नाही आहे, परंतु NTBची सीट्स आहे, तर तुम्ही त्या कॉलेजला तो कॉलेजचा ऑप्शन त्या ठिकाणी देऊ शकता. किंवा एखादं कॉलेज असं आहे की तिथं NTAची सीट्स नाहीच आहे आणि NTBची पण नाही, तर अशा कॉलेजला ऑप्शन देण्यात काही अर्थच नाही ना. म्हणजे तुमचा तो ऑप्शन वाया जाणार, हे लक्षात घ्या. म्हणजे एखाद्या ज्यावेळेस सीट मॅट्रिक्समध्ये तुम्ही NTAचे विद्यार्थी आहात आणि सेकंड राऊंड चालू आहे आणि सेकंड राऊंडला तिथं NTAला पण जागा शिल्लक नाही, NTBला पण जागा शिल्लक नाही, अशा वेळी तुम्ही ते कॉलेजचा ऑप्शन त्या ठिकाणी देऊ शकत नाही. जर दिला तर तो ऑप्शन तुमचा काय होणार आहे, वाया जाणार आहे. तर हे ग्रुप्स तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. आता स्टेज 5 यामध्ये काय म्हटलं आहे, फॉर ऑल BC कॅन्डिडेट्स. म्हणजे आता ह्या ठिकाणी झालं, हे सेकंड राऊंड पण झालं. थर्ड राऊंडला काय होतं की जेवढ्या काही सीट्स शिल्लक आहेत त्या सीट्स मग कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्यूट होतात. म्हणजे पहिल्यांदा समजा एखादं ओपन कॅटेगरीची सीट शिल्लक आहे, तर ती पहिली प्रायोरिटी कुणाला भेटणार, SC ST वाल्यांना भेटणार, नंतर NTA NTBला भेटणार, NTC NTDला भेटणार आणि नंतरच मग म्हणजे असे हे दिलेले आहेत. म्हणजे अशाप्रमाणे पहिल्यांदा बॅकवर्ड कॅटेगरीचे एखादी सीट्स वॅकंट असेल तर ती पहिल्यांदा बॅकवर्ड कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना अवेलेबल होते आणि नंतर ती ओपनला अवेलेबल होते. नंतर नेक्स्ट काय आहे, फॉर पर्सन, म्हणजे त्या ठिकाणी तेच आहे की तुमचं पर्सन विथ डिसेबिलिटी. म्हणजे पहिल्यांदा बॅकवर्ड म्हणजे एखादी सीट, आता असं ॲज्युम करा की एक ओपन कॅटेगरीची सीट थर्ड राऊंडला शिल्लक आहे, ओपन कॅटेगरीची म्हणतो मी, आणि ती सीट्स ओपन कॅटेगरीलाच भेटणार असं नाही. त्या सीटवर पहिला हक्क कोणाचा असेल, SC ST वाल्यांचा असेल, दुसरा हक्क कोणाचा असेल, NTA NTBचा असेल, तिसरा हक्क कोणाचा असेल, NTC NTD किंवा OBC किंवा SCBCचा असेल. आणि ह्याच्यातून तिथं कुठलाही विद्यार्थी नसेल तर मग ती सीट्स काय होणार आहे, ओपनला अवेलेबल होणार आहे. मग नंतर ती काय म्हणजे ज्या काय सीट्स असतात ते BC कॅन्डिडेट्सला असणार आहेत. आणि त्याच्यानंतर मग पर्सन विथ डिसेबिलिटी त्याला PWHला ती सीट्स अवेलेबल असेल. नंतर मग काय ना, ऑल इंटर, म्हणजे समजा सगळंच कुठं म्हणजे तिथे सीट्स अवेलेबल आहे, मग सगळ्यात शेवटी बाबा ज्याला मार्क्स चांगले आहेत त्यालाच ती सीट्स नंतर शेवटी दिली जाणार. तरीसुद्धा सीट्स वॅकंट राहिली तर मात्र ती BSc स्टुडंटला ती सीट्स अवेलेबल होईल. म्हणजे ह्यामध्ये एक ऑब्झर्व करा की पहिल्यांदा डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे प्रायोरिटी आहे डायरेक्ट सेकंडरीचे ॲडमिशनमध्ये. समजा एखादी सीट्स पूर्णपणे वॅकंटच आहे, कुठलाही डिप्लोमाचा विद्यार्थी त्या सीटसाठी अप्लाय केलेलं नाही आहे, अशा केसमध्ये BScच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ॲडमिशन मिळू शकतं. आणि त्याचनंतर समजा समजा हे झालं सर्व, आणि समजा फर्स्ट इयरला समजा ॲडमिशन तुम्हाला कुठंच भेटलं नाही, तर तुम्ही ते डायरेक्ट सेकंडरीची मुलं आहेत ते फर्स्ट इयरलासुद्धा अप्लाय करू शकतात जर तिथं फर्स्ट इयरला सीट्स वॅकंट असेल तर, परंतु ते सेकंड इयरला नाही, हे लक्षात घ्या. आता ही स्लाईड तुमच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे. ॲडमिशन प्रोसेस काय असते, तर ॲडमिशन प्रोसेसमध्ये
सगळ्यात सुरुवातीला रजिस्ट्रेशन असतं. ओके, रजिस्ट्रेशन ॲट FC सेंटर. आणि हे रजिस्ट्रेशन जे आहे ते पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट असतं. आता सर्व मुलांनी ह्यामध्ये एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की तुम्ही ह्या ॲडमिशनसाठी जे काही रजिस्ट्रेशन करणार आहात ते एखाद्या रेकग्नाइज FC सेंटरलाच ते रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं आहे. तुम्ही तुमच्या फोनवर रजिस्ट्रेशन करू नका किंवा तुम्ही कुठल्याही नेट कॅफेला जाऊन रजिस्ट्रेशन करू नका. जे काही रजिस्ट्रेशन करायचं आहे ते रेकग्नाइज FC सेंटरलाच करा. कारण की आता सध्या ॲडमिशनचं सगळा बिझनेस झाले, लक्षात घ्या. बरेचसे कॉलेज काय करतात, एखादं शॉप काढून बसलेलं असतात आणि आमच्या इथं या, आम्ही तुम्हाला रजिस्ट्रेशन सर्व करून देतो, असं चालू आहे सर्व. तर शक्यतो सर्वांनी लक्षात घ्यायचं की आता आपण तुम्ही डिप्लोमाचे विद्यार्थी आहात, तुम्ही वेल मॅच्युअर आहात, तुम्हाला बऱ्यापैकी नेटचं नॉलेज आहे, फॉर्म कसे भरायचे असतात हे सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी, आणि खूप अवघड गोष्ट असते असं काही नाही. आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगण्याचं उद्दिष्ट हे आहे की हे तुमचं टर्निंग पॉईंट आहे. तुमचं पुढचं आयुष्य काय आहे ते ह्याच्यावर ठरणार आहे. आणि तुम्ही हे तुमचं आयुष्य तुम्ही दुसऱ्याच्या हातात देऊ नका. म्हणजे कुठल्याही नेट कॅफेवर जाऊन किंवा स्वतःसुद्धा भरू नका. तुम्ही जे काही रेकग्नाइज FC सेंटर आहेत त्या ठिकाणी जाऊनच तुम्ही काय करा, तुमचं रजिस्ट्रेशन करा. आणि ते पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट आहे ना. त्या ठिकाणी तुम्हाला PC अवेलेबल आहे, नेट अवेलेबल आहे, प्रिंटर अवेलेबल आहे, आणि तिथं स्टाफ आहे, तो तुम्हाला काय अडचण आली तर तो तुम्हाला मदत करतो. तर शक्यतो रजिस्ट्रेशन हे त्या रेकग्नाइज FC सेंटर, फॅसिलिटेशन सेंटर असतात, त्या लिस्टसुद्धा तुम्हाला तिथं दिलेल्या असतात बघा. तिची तुम्हाला मग साईट सांगितली ना मी, DT.org, तर त्या ठिकाणी महाराष्ट्र.org, तर त्या ठिकाणी ती रजिस्ट्रेशन म्हणजे FC सेंटरची लिस्ट आहे. ते कुठल्याही एका FC सेंटरला जाऊन तुम्ही काय करा, तुमचं रजिस्ट्रेशन करा. महत्त्वाचा पॉईंट काय आहे, कुठल्याही नेट कॅफेला किंवा आपण स्वतः मोबाईलवर रजिस्ट्रेशन करायचं नाही. त्यामध्ये भरपूर काही टॅब म्हणजे मेनू टॅब असतात आणि ते खूप इम्पॉर्टंट असतात पुढच्या दृष्टिकोनातून, ॲडमिशन प्रोसेसच्या दृष्टिकोनातून. आणि हे सर्व कोणाला माहीत असतं, त्या FC सेंटरच्या तिथल्या स्टाफला माहीत असतं, ते तुम्हाला व्यवस्थित तिथं गायडन्स करू शकतात. तर सर्वांनी FC सेंटरलाच रजिस्ट्रेशन करायचं. आता ह्यामध्ये पे ऑनलाईन असं एक पॉईंट टाकलेलं आहे. आता एक लक्षात ठेवायचं की सर्वांचा सुरुवातीला ज्यावेळी ॲडमिशन प्रोसेस चालू आहे, तुम्ही सुरुवातीला काय करा, सर्वांनी तुमचं Gmailचं अकाउंट काढून घ्या. रेडिट मेल किंवा याहूचं नका काढू, Gmailवर एक तुमचं स्वतःचं मेल ID काढून घ्या. आणि त्याचबरोबर तुमच्याकडे एक डेबिट कार्ड असलं पाहिजे. जे काही पेमेंट आहे ते सगळं तुम्हाला ऑनलाईन करायचं असतं. डेबिट कार्ड हे शक्यतो कसं कुठलं असावं, विजाचं चांगलं. रुपये पण चालतं पण तो बऱ्याच वेळ अडचणी येतात. शक्यतो विजाचं डेबिट कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही एखाद्या रजिस्ट्रेशन करण्यासाठी FC सेंटरला जाल त्यावेळी तुमच्याकडं एक Gmailचा ID तुमचा स्वतःचा असणं गरजेचं आहे आणि एक डेबिट कार्ड घेऊन जावा. ते शक्यतो विजाचं असलं तर अतिउत्तम. नेक्स्ट काय म्हटलं, कन्फर्मेशन अँड व्हेरिफिकेशन ॲट FC सेंटर. म्हणजे हे सांगण्याचा उद्देश एवढंच आहे की बऱ्याच नेट कॅफेमध्ये रजिस्ट्रेशन केलं जातं पण कन्फर्मेशन हे त्यांच्याकडून होत नाही. कन्फर्मेशनसाठी तुम्हाला कंपल्सरी त्या FC सेंटरवरच यावं लागतं. आणि मला असं बराच वेळा आढळून आलेलं आहे की मुलांना ह्या गोष्टी माहीतच नसतात. ते काय करतात, नेट कॅफेला जातात, रजिस्ट्रेशन करतात, त्यांना वाटतं झालं माझं रजिस्ट्रेशन. तर तसं नाही आहे. ते रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला त्या FC सेंटरवर जाऊन त्यांच्या लॉग इनमध्ये ओपनवरून ते कन्फर्मेशन करावं लागतं, त्याची प्रिंट घ्यावी लागते आणि त्याच्यावर शिक्का मारावा लागतो. ह्या सर्व गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टी नेट कॅफेला होत नाहीत. त्यामुळे शक्यतो रजिस्ट्रेशन हे FC सेंटरवरच करायचं. त्याच्यानंतर हे झालं तुमचं रजिस्ट्रेशन. म्हणजे आता तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेण्याच्या प्रोसेसमध्ये तुम्ही आता एंटर झाला. त्याच्यानंतर तुम्हाला वेळ असतो भरपूर, एक 3, 4, 5 आठवड्याचा वेळ असतो. त्यात तुम्ही काय करायचं की तुम्ही तुम्हाला ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचे आहे त्या कॉलेजच्या वेबसाईटला जायचं. वेबसाईटला जाऊन त्या कॉलेजची पूर्ण माहिती घ्या आणि तुम्ही एक लिस्ट तयार करा की मला माझ्या दृष्टिकोनातून कोणतं कॉलेज चांगलं आहे. म्हणजे त्या कॉलेजची एक ही पण असते, मेरिट लिस्ट असते, मागची कटआउट असतो की मागच्या वर्षी किती पर्सेंटला इथं ह्या ट्रेडला ॲडमिशन भेटले, किती पर्सेंटला ह्या ट्रेडला ॲडमिशन भेटले, हा कटआउट असतो. तो सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी त्या वेबसाईटला जाऊन बघू शकता. म्हणजे तुम्हाला ह्या ठिकाणी हे लक्षात येईल की आपल्याला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन मिळेल. असे एक 10 कॉलेज असतील, त्याचा तुम्ही ॲनालिसिस करा. त्याच्या वेबसाईटवर जावा, त्यांची बरीचशी माहिती त्यामध्ये दिलेली असते. त्याच्यातून तुम्ही ठरवा की बाबा आपल्याला कोणतं कॉलेज चांगलं आहे. आता रजिस्ट्रेशन केलं तुम्ही, रजिस्ट्रेशन केल्यानंतर एक आठवड्यानंतर एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होते. काय होते? प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होते. तर ह्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुम्ही भरलेली माहिती बरोबर आहे का हे तुम्ही पुन्हा एकदा क्रॉस चेक करा.
बऱ्याच वेळा काय होतं की आपण मेल फिमेल ह्यामध्ये पण गोंधळ झालेला असतो की आपण आपल्याकडून चुकून आपण मेल आहोत समजा आपण मुलगा आहे आणि चुकून तिथं यप झालेलं असतं बरोबर. आणि यप झाल्यामुळं मग तुम्ही पुढे तुमची प्रोसेस कंटिन्यू ना, आणि तुम्ही त्या ॲडमिशन प्रोसेसमधून काय होणार सांगा, बाहेर पडणार आणि तुमचं पूर्ण वर्ष त्या ठिकाणी काय होईल, वाया जाऊ शकतं. तर पुन्हा एकदा ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे ही फक्त तुमच्यासाठी आहे की तुम्ही जे काय भरले ते बरोबर भरले का नाही हे चेक करण्यासाठी आहे. मग त्यामध्ये भरपूर आहे, तुमची कॅटेगरी तुम्ही व्यवस्थित टाकलेली आहे का, तुमचं फायनान्शियल इन्कम व्यवस्थित टाकलेलं आहे का, तुमचं नाव व्यवस्थित टाकलेलं आहे का, तुमचा मेल आय डी व्यवस्थित टाकलेला आहे का, हां तुम्ही डिपेंड्समध्ये असाल तर डिपेंड्स तिथं तुम्ही लिहिलेलं आहे का, असे भरपूर तिथं ऑप्शन्स असतात. हे ऑप्शन्स पुन्हा एकदा सर्व क्रॉस चेक करायचं. हा तुम्हाला एक चान्स असतो की तुम्हाला त्या ठिकाणी चेक करायचं की तुम्ही जे भरलं आहे ते बरोबर आहे का. मग या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुम्ही हे सर्व चेक करणार. जर काही अडचण असेल, मग काही चुकलं असेल तर लगेच FC सेंटरला जाऊन काय करायचं, तो चेंज त्या ठिकाणी करून घ्यायचं. मग प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले झाली की दुसऱ्या मग एक 2-3 दिवस त्यांना वेळ दिलेला असतो. 2 ते 3 दिवसानंतर एक फायनल मेरिट लिस्ट काय होते, डिस्प्ले होते. मग फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले झाल्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी अंदाज येतो की आपला मेरिट नंबर काय आहे आणि आपण कोणकोणत्या कॉलेजला काय करू शकतो, ॲप्लाय करू शकतो. म्हणजे मेरिट नंबरवर सुद्धा आपण डिसाईड करतो की आपल्याला कुठलं कॉलेज, म्हणजे चांगल्या कॉलेजला भेटायचं तर मेरिट लिस्ट नंबर चांगला असायला हवा. परंतु मेरिट लिस्ट नंबर जर कमी असेल तर मग तुम्ही त्याप्रमाणे मग कॉलेजची लिस्ट आउट वेगळी करा. एकदा मेरिट लिस्ट डिस्प्ले झाली की नंतर एक फर्स्ट राऊंड चेक त्यांनी डेट दिलेली असते. सपोज कन्सिडर करा किंवा 15 जुलै, हां म्हणजे तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा असतो. काय 15 जुलैला काय करायचं असतो, फर्स्ट राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. सपोज 15 जुलै ही ऑप्शन फॉर्म भरण्याची त्यांनी डेट दिली असेल तर 14 तारखेला त्यांनी काय केलेलं असतं, सीट मॅट्रिक्स दिलेलं असतं त्याच वेबसाईटवर. प्रत्येक कॉलेजचं काय दिलेलं असतं, सीट मॅट्रिक्स. म्हणजे प्रत्येक कॉलेजमध्ये सीट्स किती ॲवेलेबल आहेत हे त्या ठिकाणी इंडिकेट केलेलं असतं आणि त्या सीट्स त्यांनी डिस्ट्रीब्यूट केलेल्या असतात कॅटेगरी वाईज. तर तुम्हाला ह्या ठिकाणी सर्व लक्षात येतं की बाबा आपली कॅटेगरी किती आहे, हां आपला ट्रेड किती आहे, आपल्याला सीट्स किती अवेलेबल आहेत, हे सर्व आपल्याला त्या ठिकाणी कुठं कळतं, सीट मॅट्रिक्सवर कळतं. तर ह्याचा अभ्यास तुम्ही चांगल्या पद्धतीने करणं खूप गरजेचं आहे. एकदा सीट मॅट्रिक्स व्यवस्थित अभ्यास केला की त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं, पूर्ण तुम्हाला जे काय कॉलेज हवं असेल त्याची लिस्ट आउट करा, त्याचा नंबर, त्या कॉलेजचा जो काय कोड आहे तो एका नोटबुकवर सर्व लिहून घ्या आणि नंतर काय करा, ऑप्शन फॉर्म फिल करा. हां ऑप्शन फॉर्म काय लगेच एक दिवसात फिल करा असं नाही, एक दिवस पूर्ण तुम्ही त्याला वेळ घ्या, तुम्ही तुमची लिस्ट तयार करा हां तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे आणि नंतर एक दिवसानंतर काय करा, ऑप्शन फॉर्म भरायला तुम्ही FC सेंटरला जावा. आता ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर ऑप्शन फॉर्म भरताना एक काळजी घ्यायची, ऑप्शन फॉर्म भरताना एक काळजी घ्यायची की दुसऱ्या कोणाला ते ऑप्शन फॉर्म भरायला सांगू नका. ऑप्शन फॉर्म हे शक्यतो तुम्हीच भरा किंवा जरी कोणी ते भरले तर शेवटी ते चेक करा, कारण की पहिला ऑप्शन कोणता आहे, दुसरा ऑप्शन कोणता आहे, तिसरा ऑप्शन कोणता आहे हे तुम्ही स्वतःहून व्यवस्थित चेक करा. आणि चेक केल्यानंतर ते काय होतं, एक ओ टी पी सांगतात आणि तो OTP तुमच्या फोनला येतो आणि ते OTP फक्त देताना तुम्ही पुन्हा एकदा क्रॉस चेक करा की आपण भरलेले ऑप्शन्स व्यवस्थित आहेत का. हे सांगण्यामागचा उद्देश काय आहे, सपोज तुम्ही एखादा फर्स्ट ऑप्शन एखाद्या कॉलेजचं नाव दिलं असेल हां, तर फर्स्ट ऑप्शन हा कंपल्सरी असतो, लक्षात घ्या. सपोज तुम्हाला फर्स्ट राऊंडमध्ये तुम्ही एखादा फर्स्ट ऑप्शनचं कॉलेज टाकलं आहे आणि ते कॉलेज तुम्हाला मिळालं तर तुम्हाला ते कॉलेज घेणं बंधनकारक आहे. ते कॉलेज तुम्ही बदलू शकत नाही आणि तुम्ही नाही घेतलं तर तुम्ही पूर्णपणे त्या ॲडमिशन प्रोसेसमधून बाहेर पडता, लक्षात घ्या. त्यामुळे फर्स्ट ऑप्शन काय आहे हे केअरफुली बघणं खूप गरजेचं आहे आणि खूप विचार करून तो फर्स्ट ऑप्शन टाकणं गरजेचं आहे, खूप विचार करून. आणि ते टाकल्यानंतर मग OTP हे सर्व आल्यानंतरच मग आपण तो ऑप्शन म्हणजे तुमचा फ्रीज करून ठेवायचा त्या ठिकाणी. तर सांगण्याचा उद्देश असा आहे की फर्स्ट ऑप्शन म्हणजे बरेचसे कॉलेज काय करतात, असे वेगवेगळे त्यांचे शॉप्स असतात आणि ते तुम्हाला फसवतात त्या ठिकाणी आणि ते काय करतात, त्यांच्या कॉलेजचा फर्स्ट ऑप्शन टाकून ठेवतात आणि हे आपल्या लक्षात येत नाही. नंतर आपल्याला ते कॉलेज लागतं, हां आपल्याला वेगळे कॉलेज लागतं आणि ते अशा वेळी आपण काहीच करू शकत नाही. आपल्याला तो पर्याय नसतो की तेच कॉलेज आपल्याला आता निवडायला लागतं. त्यामुळे शक्यतो फर्स्ट ऑप्शन टाकताना खूप केअर घ्या. आता हे मागाशी तुम्हाला मी सांगितले फ्रीज काय आहे, फ्लोट काय. तेच कॉलेज हवं असेल तर फ्रीज करा, दुसरं कॉलेज हवं असेल तर फ्लोट करा. नंतर ते कॉलेज समजा फर्स्ट राऊंडला समजा तुम्हाला एखादं कॉलेज लागलं तर तुम्हाला काय करावं लागेल, ARC सेंटरला जाऊन ते कन्फर्म करा. म्हणजे समजा पुण्यामध्ये असेल भरपूर असे ARC सेंटर्स आहेत. एखादं समजा मला कॉलेज लागलेलं आहे
तर ते तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करणार, ARC सेंटरला जाऊन काय करणार, ते तिथं फ्रीज करून येणार आणि तिथं काही त्यांची फी असते, ती फी भरून तुम्ही ते तुमचं कॉलेज फ्रीज करू शकता. किंवा नको असेल तर तिथे ARCला जाऊन तिथं फ्लोट करून यावं लागतं तुम्हाला, की तुम्ही सेकंड राऊंडला तुम्ही हे होणार आहात. तर ही ॲडमिशन प्रोसेस फक्त तुम्ही व्यवस्थितरित्या समजून घेणं गरजेचं आहे. आता हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे की तुम्हाला एखाद्या कॉलेजला ॲडमिशन म्हणजे हे तुम्ही ॲक्च्युअली डॉक्युमेंट्स अपलोड हे सर्व तुम्ही कधी करणार आहात, रजिस्ट्रेशनच्या प्रोसेसच्या वेळीच करणार आहात. ज्यावेळी तुम्ही रजिस्ट्रेशन कराल त्यावेळी तुम्हाला ह्या डॉक्युमेंटची सॉफ्ट कॉपी असणं खूप गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा मेल ID लागेल, मेक कॉलेज लिस्ट तयार करा, कंटिन्युअसली मॉनिटरिंग DTE.org वेबसाईट तुम्ही कंटिन्यू चेक करा. आणि हे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत. कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार, SSCचं मार्कशीट सर्टिफिकेट, HSCचं मार्कशीट सर्टिफिकेट, डिप्लोमा किंवा BSCचं मार्कशीट, लिव्हिंग सर्टिफिकेट, नंतर नॅशनॅलिटी अँड डोमासाईल, इन्कम सर्टिफिकेट. हे कंपल्सरी प्रत्येक विद्यार्थ्याला हे डॉक्युमेंट्स हे लागणारच आहेत. आणि ॲडिशनल कोणते डॉक्युमेंट्स आहेत, रिझर्व कॅटेगरीसाठी कास्ट अँड व्हॅलिडिटीचं लागणार, नॉन क्रिमिलियरचं एक लागेल.